नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात 1 मे 2026 पासून म्हणजेच उद्यापासून जनगणनेची प्रक्रिया सुरू होत आहे। या प्रक्रियेत घराची स्थिती, कुटुंबाची माहिती, उपलब्ध सुविधा आणि मालमत्तेशी संबंधित असे एकूण तुम्हाला 33 प्रश्न विचारले जातील। त्याची माहिती आपणास ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यायची आहे। तर 1 मे ते 15 मे 2026 या तारखेपर्यंत आपणास स्वगणना करून घ्यायची आहे। त्यानंतर 16 मे ते 14 जून 2026 पर्यंत प्रगणकाद्वारे त्याची गणना ही केली जाणार आहे। तर माहिती ही भरून घेण्यापूर्वी ही जी काही यूजर गाईड आहे, ही काही माहिती पुस्तिका आहे, ही माहिती पुस्तिका आपण एकदा अवश्य बघून घ्या, कारण की फॉर्म भरता वेळेस आपणास येणाऱ्या ज्या काही अडचणी आहे या अडचणी दूर होऊन जातील। तर चला या व्हिडिओमध्ये आपण पाहूया त्याची माहिती। जनगणना 2027 स्वगणना। तर ही मार्गदर्शिका आपण येथे पाहून घ्या। तर स्वगणना ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये नागरिक आपल्या कुटुंबाची माहिती स्वतः ऑनलाईन भरू शकतात। प्रगणकाद्वारे प्रत्यक्ष घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या गणनेच्या 15 दिवस आधी हे पोर्टल सुरू होईल। पोर्टलवर प्रवेश आणि लॉग इन। तर पोर्टलला भेट देण्यासाठी ही लिंक देण्यात आलेली आहे। त्यानंतर आपणास त्या ड्रॉपडाऊनमधून आपले जे काही स्टेट असेल ते स्टेट निवडायचे आहे आणि कॅपचा कोड टाकून आपणास पुढे जायचे आहे। त्यानंतर साधन, नकाशावर घराचे स्थान अचूकपणे मार्क करण्यासाठी लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वापरण्याचा सल्ला यामध्ये दिला जातो। त्यानंतर आपणास कुटुंबाची नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे, तर यामध्ये कुटुंब प्रमुख, तर कुटुंब प्रमुखाचे नाव आपणास नोंदवायचे आहे। त्यानंतर एकदा नोंदणी झाल्यावर हे नाव बदलता येत नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे। त्यानंतर मोबाईल नंबर, कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याचा मोबाईल नंबर द्या। एका मोबाईल नंबरचा वापर फक्त एकाच कुटुंबासाठी करता येईल। त्यानंतर ईमेल, तर ईमेल हा पर्याय आहे। तर SCID ईमेलवर मिळवण्यासाठी तुम्ही ईमेल ID देऊ शकता। नंतर भाषा आणि OTP, तर भाषा निवड, तुमची आवडती भाषा त्यामध्ये निवडायची आहे आणि एकदा जर निवडलेली भाषा आपणास काय होणार आहे, नंतर बदल करता येणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे। त्यानंतर पडताळणी, तुमच्या मोबाईलवर आलेला OTP टाकून आपणास पडताळणी पूर्ण करून घ्यायची आहे। त्यानंतर राहत्या ठिकाणाचा तपशील, यामध्ये तुमचा जिल्हा निवडा, पिनकोड टाका आणि तुमच्या गावाचे किंवा शहराचे नाव, जवळची ओळखीची खूण म्हणजेच लँडमार्क नोंदवून सर्चवर आपणास क्लिक करायचे आहे। त्यानंतर नकाशावर घराचे स्थान निश्चित करणे, स्क्रीनवर दिसणारा लाल मार्कर, तर मार्कर दिसेल तिथे आपणास स्क्रीनवर तो ओढून तुमच्या घराच्या अचूक स्थानावर आपणास नेऊन ठेवायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचे आहे। प्रश्नावली पूर्ण करणे, तर यामध्ये मकान सूचीकरण आणि घरांच्या गणनेची संबंधित विचारलेली सर्व माहिती ही भरून घ्यायची आहे। मदत हवी असल्यास प्रश्नांच्या खाली दिलेले नोट्स, टूल टिप्स किंवा फॅक्स आपण तपासू शकतात। त्यानंतर इमारत क्रमांक, जनगणना घर क्रमांक यासारखी माहिती प्रगणक प्रत्यक्ष भेटीच्या वेळी स्वतः भरतील, तर ही माहिती आपणास भरायची आवश्यकता नाही। त्यानंतर माहितीची तपासणी आणि सबमिशन, पुनरावलोकन, प्रिव्ह्यू म्हणजे स्क्रीनवर सर्व माहिती आपणास काय करायची आहे, तपासून घ्यायची आहे। येथे तुम्ही माहितीमध्ये बदल करू शकतात प्रिव्ह्यूमध्ये, आणि ड्राफ्ट मोडमध्ये तुम्ही माहिती ड्राफ्ट म्हणून जर सेव्ह करून ठेवलेली असेल आणि शेवटच्या तारखेपूर्वी सबमिट करू शकतात। ती माहिती आपण जर ड्राफ्टमध्ये सेव्ह करून ठेवलेली असेल तर शेवटच्या तारखेपूर्वी सुद्धा आपण ती माहिती सबमिट करून घेऊ शकतात। त्यानंतर अंतिम सबमिशन, सर्व खात्री पटल्यावर फायनल सबमिटवर आपणास क्लिक करायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही। त्यानंतर SCID प्राप्त करणे, यशस्वी सबमिशन नंतर ने सुरू होणारा एक 11 अंकी SCID तयार होईल। हा नंबर SMS आणि ईमेलद्वारे पाठवला जाईल। याचा एक स्क्रीनशॉट आपणास काढून ठेवायचा आहे किंवा हे जे काही आहे हे नोट डाऊन करून ठेवायची आहे। त्यानंतर प्रगणकाद्वारे पडताळणी, जेव्हा जनगणना प्रगणक तुमच्या घरी येतील तेव्हा त्यांना तुमचा SCID हा द्यायचा आहे। जर SCID त्याच्याकडील सिस्टीमशी जुळला तर तुमची माहिती ही स्वीकारली जाईल, न जुळल्यास प्रगणक तुमची माहिती पुन्हा गोळा करतील। तर अशा प्रकारची एक ही मार्गदर्शिका आपण पाहिलेली आहे।
तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून आपण येथे येऊ शकता. तर अशा प्रकारचे पोर्टल स्वगणनाचे आपल्यासमोर ओपन होईल. तर इथे आपण पाहू शकता सेन्सस ऑफ इंडिया 2027. तर यामध्ये नोंदणी करण्यासाठी आपणास इथे आपले स्टेट निवडायचे आहे. जसे की इथे महाराष्ट्र. त्यानंतर हा जो काही कॅप्चा दिसत आहे, हा कॅप्चा आपणास या बॉक्समध्ये टाकायचा आहे. नंतर व्हेरीफाय अँड प्रोसीड याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. कॅप्चा इथे चुकीचा टाकण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण इथे एक नोटिफिकेशन पाहू शकतात की सेल्फ इन्युमरेशन नॉट एट स्टार्टेड, स्वगणना अभी सुरू नाही हुई. तर 1/5/2026 पासून म्हणजेच उद्यापासून याची नोंदणी ही चालू होईल या पोर्टलवरच आपणास इथे काही युजर गाईड्स देण्यात आलेले आहे. आपण त्या वाचू शकतात. त्याचप्रमाणे इथे काही स्वगणना प्रश्नसुद्धा आहे. तर हे सुद्धा आपण इथे येऊन एकदा याची माहिती घेऊ शकतात.